नाटकाचा जो ऑडियन्स आहे, जो आता आम्ही बघतो, ज्याचे रील्स आम्ही पाहतो, तो हळूहळू आता एज ग्रुप, या एज ग्रुपचा पण आलाय, लहान एज ग्रुप जास्त वाटतो मला कम्पेअर टू आधीच्या याच्यापेक्षा. हा जो एक चेंज आलाय झपाट्याने, त्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काही ते त्याचं जी ते म्हणाली की मला ते मराठी नाटक आहे म्हणून लोक येत नाही, तिथे मला माझ्या जगण्याचं काहीतरी प्रतिबिंब दिसतं, तिथे मला काहीतरी, मला जे आता आतमध्ये वाटतंय तिथे, म्हणजे छोटा तुला उदाहरण द्यायचं झालं तर माणगाव नावाचं कोकणात छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही अक्षरशः चांदण्या रात्री वर याच्या खाली नाटक केलं. आणि आमच्या नाटकात काही विषय असे आहेत की जे छोट्या गावात अजूनही, अरे बापरे, एक नवरा बायको थेट एकमेकांशी असं बोलताय हेच अजून पचनी पडत नाही, त्यावर आम्ही ते घेतो, विनोद सुद्धा करतो त्यावर. तर त्याच्यात काही याला अचानक सखीचं एक वाक्य आहे की ती एक गोष्ट सांगते आणि मग ती म्हणते की असं आहे बरं का, नाहीतर विशाखा तू एक उंटच आहेस विशाखा, म्हणजे जर तू ज्यासाठी बनलीस, तुझं जे काम आहे ते जर तू केलं नाहीस तर तुझ्या गळ्याभोवती सुद्धा दोरी बांधून जुहू चौपाटीवर फिरवायला नव्हती ना पोरं गळ्यात घेऊन, असं वाक्य. आता हे वाक्य आम्ही विनोदी ढंगात जाऊन ते अचानक सिरियस होतो. हे वाक्य ऐकून अचानक मागून कुठेतरी 4 मुलींचा टाळ्यांचा आवाज आला आणि नंतर घेऊन 5-6 मुली भेटल्या आणि म्हणाला आम्हाला फार बरं वाटलं, आम्हाला जे वाटतं ते तुम्ही आज आमच्या पालकांपर्यंत पोहोचवलं. छोट्या गावातली सुशिक्षित मुली, त्यांचा काहीतरी आवाज त्यांना दिसतोय, ते त्यांना दिसलं की लोक येणारच आहेत. जसं हिच्या संगीतात, याच्या संगीतात काहीतरी माझं काहीतरी लकाकतं, मला काहीतरी रिलेट होतं म्हणून ते येतात. ते हे बघत नाहीत. परत ती जे म्हणते की आज ज्या अस्मितेविषयी तुम्ही बोलताय त्या अस्मितेशी तरुण वर्गाला घेणं देणं नाहीये, कारण आमच्या संवेदनाच हे सर्वसमावेशक आहेत. आपण सगळं जुन्या काळात सुंदर होतं म्हणतो, पण आत्ताच्या काळात आम्ही, कारण आम्हाला माहिती अशा पद्धतीचं अस्मितेचं राजकारण, जातीचं राजकारण, धर्माचं केल्यामुळे त्याची झळ कशी पोचते, आम्ही ते जगतोय. त्यामुळे आत्ताचा तरुण वर्ग म्हणतो नाही मला सर्वसमावेशक पाहिजे, मला हे घेणं देणं नाही, तू आज कोरियन आहेस का, तू अमेरिकन आहेस का, तू मराठी आहेस का, तू हिंदी आहेस, तू काय बोलतोयस ते माझ्या हृदयाला भिडतंय का, तर मी येतो तुझं नाटक बघायला, तर येतो तुझा चित्रपट बघायला, तर तुझं संगीत ऐकायला. ते ती म्हणते. म्हणजे मराठी माणसाने समकालीन व्हायला पाहिजे स्वतःच्या मराठी कलाकाराने किंवा मराठी भाषा बोलणाऱ्याने. तो जे बोलतोय ते भिडलं की लोक येणार, तर ते होतं म्हणून मराठी नाटकाला लोक येतात. इतकं साधं आहे. आम्ही काहीच केलं नाही. मध्ये एक ट्रेंड निघाला होता की कॉन्सर्ट्स आर ओव्हर रेटेड, लेट्स गो फॉर नाटक. सो मराठी नाटक डेट नावाची संकल्पना आली, ज्यावर एक पूर्ण तरुण मुलांनी त्यांचे व्हिडिओज केले आणि जे व्हायरल झाले, त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. इव्हन नवीन याच्यात की मैत्रिणी बरोबरची डेट आहे, मित्राबरोबरची डेट आहे. देन आत्ताचा ट्रेंड आलाय की एनीवन सेज आर यू ऑफ फॉर अ मराठी नाटक, नेव्हर से नो टू दिस. अँड देन त्याच्यावर रील झालेत. हे आम्ही काहीच याच्यात करत नाही. मेट मध्ये मी अँडी वॉरहॉल बघायला जातो, कारण मला अँडी वॉरहॉल बघणं हे मी काहीतरी कलेचा बघताय असं म्हणून जातो. पण शेवटी म्हणजे मी आता वॅनगो बघायला गेलो होतो, ॲम्स्टरडॅमला गेलो. आणि वॅनगो, इफ यू नो द सो वॅनगोच्या भोवती खूप एक मोठी रोमॅन्टिक इमेज आहे. तर मी ठरवलं होतं मी ते माझ्यावर हे नाही करू देणार, कारण वॅनगो स्टँड्स फॉर द रोमॅन्टिसिझम अँड ऑल द जे काय कलाकाराला जे आपण म्हणतो ना की कष्टातून जायला लागतं, वैयक्तिक त्याचं आयुष्य असं असतं तरी तो कला करत असतो. याचं सर्वोत्तम काय असेल, त्याची परिसीमा काय असेल तर वॅनगो असं मानलं जातं. मी ठरवलं ते मी माझ्यावर काहीही त्याचा मी परिणाम होऊ देणार नाही. पण जेव्हा मी आज शिरलो, प्रत्येक चित्र बघताना माझा कंठ दाटून येत होता. आणि हे मला वॅनगोविषयी काही माहित नसतं तरी सुद्धा झालं असतं, कारण तरी सुद्धा त्या चित्रात काहीतरी ते राईट आहे. लाईक मी कुणाच्या कॉन्सर्टला जाईन तर मला ते म्युझिक आवडतं, तर पण आपण क्रिएटर आहोत. नाही मला माहितीये. पण आता कसं आहे, हिमालयात आपण जातो की अरे यार हिमालयात आपल्याला जायला पाहिजे, कारण अरे सगळे जात आहेत, इंस्टाग्राम रील. पण जातो 10 लोक जातात, पण त्यातले 5 लोकांचं असं काहीतरी होतं की मी इतकं मला खुजा वाटलं, पण माझ्यासाठी तो महत्वाचा आहे. आणि मग तू एकदा मराठी नाटक बघायला मी जेव्हा जातो ना, मला ते आवडतं म्हणून जातो, बिकॉज मी क्रिएटर आहे. बरोबर, मी काहीतरी क्रिएट करणारा विषय बोलतोय. नाही, मी बघितलं ना ऑडियन्सला, त्यांचं बिहेवियर बघितलंय मी.
ते लोक त्या शोला यायसाठी येतात, 4 लोकांना सांगायचं मी या शोला गेलो. बरोबर. पण अरे अनेकदा असं असतं, म्हणजे आम्ही जी नाटकं करतो, प्रायोगिक नाटकं करतो, ती तर सांगणं म्हणजे लोक हसतातच जास्त. प्रायोगिक नाही, 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 नाही. म्हणजे प्रायोगिक नाटकं प्रायोगिक म्हणजे एकदाच होतं ते. एक्सपेरिमेंट. Experiment. So, मराठी नाटकात 2 पूर्ण हे आहे. ओके. एक वेगळा जॉनर आहे की म्हणजे अच्छा, ओके. एक्सपेरिमेंट्स इन म्हणजे अनेकदा असं Drama. उलट पण होतं. Theater. पिकासो तू बघायला गेलास तर लोक हसू सुद्धा शकतात तुझ्यावर. हे काय आमची मुलं पण काढू शकतात. तू आता अँडी वॉर्होल घातलंस म्हणूनच मी त्या वेन मधलं चित्र नाही, बघून नाटकाचं म्हणतोय. मी आय गेस ते देव बाबळी नाटक तुम्ही बघितलं ना, आय सॉ मॅक्सिमम रील्स ऑफ पीपल शोईंग दॅट दे आर. नाही ते आता प्रत्येक गोष्टीचं झालं रे. लोक आता पूजा करायला जातात आणि पूजेची सुद्धा रील्स टाकतात. लोक सणवार करतात आणि त्याची रील टाकतात. म्हणून ते त्यांना सणवार करायचे नसतात का? तर तसं नाहीये. ते प्रत्येक गोष्ट करतात पण ते सणवाराचे. मी सुंदर साडी नेसते पण मला सुंदर साडी नेसायची असते. ते ती आधी नेसवतो, ती आजही नेसते. आता काय झालंय, प्रत्येक गोष्टीच आपल्याला दाखवायची हे झाली. म्हणजे मी आज पोहे खातो, मी तर्री पोहे खायला गेलो, आज मी तर्री पोहे खायला गेलोय, पण मला तर्री पोहेही खायचे असतातच ना, कारण मला तर्री पोहे आवडत असतात. मी गुढी उभारते. या दोन्ही डिस्कशन मध्ये आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊया. काही जण याच्याकरता क्रिटिक्स जात असतील, काही जण आहे, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आज नंतर सांगा. अभिजित पानसे बरोबर एकदा राऊंड टेबलला मजा येते.